नमस्कार मैत्रिणींनो, हे पहा श्री स्वामी समर्थ या नावाचे तोरण. याचं डायग्राम मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे आणि ही डिझाईन मी कशी केली याची देखील व्हिडिओ मी पोस्ट केलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता मी हे कसं रेडी केलं आहे ते. हे पहा, आता हे तोरण माझं रेडी झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ. कस्टमरनी हे कलर सांगितलं होतं म्हणून मी या कलरमध्ये हे तोरण केलेलं आहे. आता याच्यासाठी हे पहा, मी ही फुलं केलेली आहेत. मी साच्यावरची फुलं रेडी केलेली आहेत. ही फुलं मी मोतीमध्ये जॉईंट करून याच्यामध्ये लावणार आहे. खूप सुंदर वाटतं हे तोरण. पहा, चला तर मग ही फुलं इथे आपण जॉईंट करून घेऊया. हे पहा मैत्रिणींनो, तर हे मी फुलांमध्ये असे मोती ओवून घेतलेले आहेत. हे पहा, सगळ्या फुलांमध्ये मी मोती ओवून घेतलेले आहेत आणि आता ही मी फुले इथे जॉईन करते. आपल्याला हा जो मी प्रत्येक गॅप दिला आहे या गॅपमध्ये एक एक फूल आणि इथे कॉर्नरला एक एक फूल अशी मी फुलं जॉईंट करून घेणार आहे. गाठी मारूनच घ्यायच्या आहेत आपल्याला, पण मागच्या साईडने घ्यायच्या म्हणजे या गाठी इथे मागे बसतात. 4 ते 5 तरी गाठी मारायच्या याच्यावर, म्हणजे ते फूल निघायची शक्यता नसते. हे पहा, धागा कैचीने कट करून घ्या. आता इथे येलो कलर लावणार आहे. हा तोरण 2.5 फुटाच्या वरती आहे. तुम्हाला जर मोठी साईज हवी असेल तर जसं मी सांगितल्याप्रमाणे आपण इकडे हे जे आपल्या लाईन्स आहेत या लाईन्स आपण वाढवू शकतो. मला म्हणजे कस्टमरला 2.5 फुटाचं हवं होतं म्हणून मी त्यांना 2.5 फुटाचं केलं आहे. पुन्हा रेड कलरचं लावते. इथे येलो कलरचं लावते. आता इथे शेवट एक रेड कलरचं जॉईंट करते सुरुवातीला. ही मी साच्यातून बनवलेली फुलं आहेत. पहा, असं हे आपलं तोरण रेडी झालेलं आहे.
हे पहा मैत्रिणींनो, हा असा आपला पूर्ण तोरण तयार झालेला आहे. श्री स्वामी समर्थ असा हा मी पूर्ण तोरण रेडी करून घेतलेला आहे. कशी वाटली डिझाईन मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.